श्री स्वामी समर्थ. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर हे टायमिंग आहे बघा, गुरुवारचंच संध्याकाळचं. तर ह्या वेळेत माझं कुकर लावून आणि पीठ मळून झालेलं होतं. तर 7 वाजताचं टायमिंग आहे. आता म्हटलं आत्ते आणि हिने येतील, तर मला वाटलेलं की हे वेळाने येतील, कारण बघा आता कामावरनं येऊन आत्तींकडं जाऊन मग ते त्यांना घेऊन येणार होते. तोपर्यंत म्हटलं चला एक फेरी मारून यावं, कारण आता एक दिवस आपल्याला आता सवय लागली की थोडंसं फिरायचे. आता पाऊस सुरू व्हायच्या आधी हे सगळं फिरणं फिरणं जे आहे, आता पाऊस सुरू झाल्यानंतर बंद होईल. तर म्हटलं चला एक थोडं फेरी मारून यावी. बरं वाटते बघा, दिवसभराचा जो कंटाळा असतो तर ते सगळेजण मिळून आम्ही बाहेर गेलो की छान वाटते. तर श्री, मी, ताई असं आम्ही गेलेलो होतो. काळू होते आमच्या संग, तर फिरायला गेलेलो होतो. आलो तर कुकर झालेलं होतं आणि पीठ छान असं मुरलेलं होतं. तर मसाले भात मी केलेलं होतं आणि सानूला सकाळी येतानाच मी सकाळीच तिला पनीर आणायला लावलेलं होतं. तर सकाळी आणलेलं होतं पनीर, आणि पावशेर पनीर म्हणतात आता 7 जणांसाठी बास होईल एवढं, आणि ह्याच्यामध्ये मी दुसरं काहीच घालणार नव्हतं. तर आता हिने आत्ती अक्का आलेली होती, तर आईनं काहीतरी खायला आणले म्हटल्यानंतर की सगळ्यांना चहा पाहिजे होता, तर भजी घेऊन आलेले होते आत्ती. आणि इथं आता म्हटलं पनीरची भाजीची जी तयारी आहे ते करून ठेवावं. इथं केक आणलेलं होतं. आता गाडीवरनं येताना थोडासा चिटकलेला होता केक. आणि सुहानीची रिॲक्शन बघा केक बघितल्यानंतर. पोरं एवढी खुश होतात ना केक म्हणलं की. पण आधीच्या केकसारखी मज्जा ह्या केकमध्ये नाही. ह्या लय उशीर राहत पण नाही आणि पटकन ह्याला खायला लागते बघा ह्या केकला, पेस्ट्री केकला. आता पहिल्याचं जे केक होतं ते भारी वाटायचं तर, आणि आता ते बंदच झालेत. कुठं असतील पण कोण आणायला बघत नाही. आणि आता ह्या 200-250 रुपयेमध्ये आता केक हा झाला आहे, त्यामुळं भारी वाटते. आणि पटकन आता कापायच्या आधी एक थोडा वेळ फ्रीजला ठेवला की मस्तच होते. चला तर चॉकलेटी केक हिने आणलेलं होतं. आता ह्या केकचं नाव काय माझ्या लक्षात नाही आहे. आणि आता इथं आधीचं दूध होतं आणि तेच आता म्हटलं चहामध्ये घालावं आणि चहा सगळ्यांना देऊन थोड्याशा गप्पा माराव्या. तर आत्तींना घेऊन येतानाच ह्याने प्यायला हे म्हणजे स्प्राईट ते काय काय असतात, ह्याचं नाव काय, कोकोकोला, हां ते, आणि ह्या बाटल्या 2 आणलेल्या होत्या. आता संध्याकाळचं जेवण झालं की छान वाटते. आता ताईंसाठी आणलेलं होतं, त्यामुळे म्हणले की आईसाठी पण घेऊन जावं. तर त्यांना घेऊन एकदा फिरायला असं जायचं आहे. आम्ही तर सारखं जात असतो, पण आत्तींना असं कुठंतरी नेलेलं नाही फिरायला. त्यांच्यातच काय तर बाजारला जातील तेवढंच. तर चला आता तो पण प्लॅन करायचा होता आम्हाला, पण रविवारी त्यांचं होतं काम, त्यामुळं रविवारी त्यांना काय जमणार नव्हतं. त्यामुळं म्हटलं की आजच म्हणजे हे 2 दिवस जे आहेत ते आमच्याबरोबर घालवा. काम असल्यामुळं त्यांना सुट्टी मिळत नाही तशी तर, पण म्हटलं की चला एक दिवस तर तुम्ही ॲडजस्ट करू शकताय कामासाठी. तर सांगूनच सुट्टी घ्यायला लावलेली होती त्यांना, आणि सुट्टी घेतलेली होती तिने. तर म्हटलं चला चहा उकळते तोपर्यंत इथं पनीर कापून घ्यावं. तर पनीरच्या वड्या करून घ्यायच्या होत्या. आणि आपल्याला पनीर चांगलं आहे का कसं आहे हे फक्त पनीर आता वास आपल्याला कळतोयच की कसं आहे. आता हे सकाळी आणलेलं होतं, म्हणजे 11:30 पावणे 12च्या दरम्यान हे आणलेलं होतं पनीर. तर तेव्हापासूनच मी फ्रीजला वरती ठेवलेलं होतं, आणि पॅकिंगमध्ये असल्यामुळं चांगलं राहतं. आता तिथं कधी बनवतात माहिती नाही, तर पण वासावरून कळते. पण छान होतं पनीर आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मिळते बघा. आता लक्ष्मीपुरीत एक दुकान आहे, परत तर आमच्या इथं पण एरियामध्ये दुकान आहेत, पनीर मिळते तिथं. पण तेवढं म्हणजे दर जास्त, आणि हे जे वजन जे आहे ते कमी असं प्रमाणात मिळते. त्यासाठी आम्ही हे होलसेल, आणि जिथं फक्त पनीर, तूप, दही, दूध असंच मिळते बघा. चंदू काका म्हणून दुकान आहे एक लक्ष्मीपुरीमध्ये. तर 2 आहेत तिथे, एक गणपतीच्या देवळाच्या पाठीमागं पोलीस स्टेशनच्या त्या साईडला. तर तिथं पण एक आहे दुकान. तिथं तर सगळं काय म्हणजे असं डोळंच फिरतात, एवढं भारी मोठंच्या मोठं दुकान आहे. तुम्हाला काय लागणार आहे महिन्याचं एकदम सगळं तिथनं, म्हणजे असं जे पनीर म्हणा, पिझ्झा म्हणा, चीज काय तर असं, ते काय बरं असते, पास्ता हे असलं जे बनवतात ना, ते सगळं साहित्य तुम्हाला तिथं मिळते. तर कधी गेलो मी तर तुम्हाला दाखवेन. तर मला पण हे ताईने दाखवलेलं होतं दुकान, आणि आम्ही आता तिथनंच आणतो. रोट्या कधी तुम्हाला खाऊ वाटल्या तर ती, तर रोटी खाल्ल्यावर 2 वेळा अनुभव आला श्रीला. श्रीची तब्येत बिघडलेली होती, पोटात त्याच्या इन्फेक्शन झालेलं होतं, त्यामुळं रोटीच्या नादाला आम्ही लागत नाही. पनीर तर हे काय आपण खाऊ शकतो आता नॉर्मल तसंच कधी तर त्यामुळं. तर आता वाढदिवस होता. एरवी तर असं म्हणजे मांसाहारी जेवण असते, पण आज गुरुवार होता, त्यामुळं आत्ती पण पाळतात, आम्ही गुरुवार करतोय म्हणून. आमच्या घरात आता बघा तिकडं स्वामींचा ज्या वेळेला फोटो आणलेला होता, तर तेव्हापासून त्या पण गुरुवार जो आहे तो पाळतात. आणि आता एखादं आपल्या घरातली कोणतरी व्यक्ती काय पाळत असली तर त्याच्या पाठोपाठ दुसरी पण माणसं पाळतात. पण आत्ती अशा आहेत की आम्ही काय करत असलो आणि त्याच्यामध्ये त्यांनी पण आम्हाला मदत करतात. आणि म्हणजे कुठला दिवस आता हा पाळायचा, आता शुक्रवार मी करतोय तर शुक्रवार पण मी पाळतोय. तर आंबट त्या पण खात नाहीत, आणि त्यांच्यामुळं म्हटलं तर मी पाळायला लागलो आहे असं म्हटलं तरी चालेल. तर चला आता इथं चहा तीन घेतला, थोड्या गप्पा मारल्या बसून, कारण बघा आठवड्याला जरी भेटलं तर आपल्या घरला आल्यावर वेगळीच मजा असते.
तर इथं आता कांदा टमॅटोची पेस्ट करून घेतलेले आहे आणि पनीरला आहे ना खोबरं घालू वाटत नाही का कुणास ठाऊक त्याची चवच वेगळी येते त्यामुळं फक्त टमॅटो कांदा आलं लसूण पेस्ट ह्याचीच फक्त मी पेस्ट करून घालणार होतो. आता इथं डाळ शिजवून घेतलेली होती आमटी आणि पनीर भात मसाले पापड आणि चपाती. आजचा असा म्हणजे मी हे ठरवलेलं होतं जेवणाचं ताट जे आहे ते अशा प्रकारे, कारण आता गुरुवार असल्यामुळं त्या पण खात नाहीत आणि आम्ही पण खात नाही त्यामुळं असं शाकाहारी जेवण केलेलं होतं. कसं करतात त्याला पिता पाहिजे अगं हे खरं कशा टाकायचे ते असते डोळ्यात असते की नाही ते आम्ही एकदमच आणतो. फक्त भाज्या घालायच्या ते सगळंच आणले ग पिझ्झाचं आणले आता ते हा ते काय परवडत नाही आपल्याला. आपण डिमांड आणले 20 रुपयाला 2 डोम मिळतात त्याच्यावर आपण हे सगळं घालायचं आणि खायचं कधी पाहिजे जाऊ खायचं वाट बघायचं नाही. आता तो खा बस मग नको आहे मला इकडे कशी करायला होते ते हत्तीला हे करत शाणे बेकार रोज येते आमच्यासोबत रोज. आणि आज आम्ही जात होतो तर कधी चल अशी करते बसला गाडीवर तर ही कणी असली पाठलाग करते का नाही सकाळी हिच्याकडे असं बघत गाड्यावर बसल्या का तिथनं जे आली पळत अंगावर हा तर ते अशी अशी वगैरे तिथे श्रीवर लय जीव आहे काय श्री गाडीवर परवा दिवशी बसला आम्ही वरती गेलो बघ तिथं पळा लागली. मला वेळ झाला श्रेयाने चालू परत आलो टेकडावर नाही लय मारूच वाटाल मला टेकडा कशा आले विचार की श्रीला अगं नुसतं पाठीमागनं धरते हिला बांधून घालते आम्ही बांधून घातल्या पिस्तोळ्या बाई मी झोपले काय आणि ही हिला कुंडून आत गेल्या आणि ही दोघं गेलीत आणि हिला खोळ्या कुत्र्याने गेल्या पोरांना सोडत नाही अशी केल्या काय असं. इथं सगळेजण गप्पा मारत बसल्या तोपर्यंत मी इथं पनीरची भाजी चपात्या आणि आमटी करून घेतली पापड तळून घेतले आणि ते काय व्हिडिओ करून झालं नाही कारण हे बाहेर गप्पा मारत होते त्यासाठी मोबाईल तिथे लावलेला होता. इथं देवासाठी पहिला मी ताट काढून घेतलेला आहे कारण गुरुवार होता त्यामुळं. अगं बाबा काय अगं बाबा की असू दे पुढे सर कशी कष्ट जा की अगं जा की बाबा जा अहो वाळू दे की चप्पल
बाई थांब. घेऊन गेले ते आणणारच होतं बरोबर जाऊन हाण त्याला जरा. माझं टी-शर्ट आहे आवडी बाई. मागतोय. थांब. जरा. अरे श्री चाकू आण की रे. त्यात ठेवूया. अरे ह्याच्यानं टाकलंय ना चाकू. हे उतार आण की की रे. त्यात टाकू. चिटकवलेला होता चिटकवलेला होता तसंच घेऊन आलो. किती दंगा करताय अरे जाईल की. काय हे असू दे की ते आण तसं घेऊन मारता. ह्याचा बघा असं झालंय म्हणून धुवायला. धू की तसं नाही आण. तिकडं साखर हावरी ठीक आहे ना, एक दादर आहे. तुला होतच नाही तर तुला हारीच हारी जरा दाखव. नको बाई, गरज ते तांदूळ द्या. आई शपथ. हॅपी बर्थडे Happy birthday to you, Sanika. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सारखी. त्याची धून काय वेगळी अरे, आरतीला चालते असं वय अनेकदा. काय आहे रे ते काय ते काय ओळख काय कैमरामैन जरा आ करो कैमरामैन और पूरा खाओ. दिले तुला हे मला ते तुला आता उठ. पाया पड. उठ. पाया पडत असते. पप्पांच्या पुढे पहिला आयुष्यमान भाऊ मानते आम्ही. मैं वो कैडबरी दे मेरे को. आयुष्यमान भव. इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या तुझ्या. मम्मीची राहिली ना. आयुष्यमान भव यशस्वी भव. ए, इकडे ये. माझ्या बी राहिलं. ए, बस इथं बस सानिका. ए, सांगा तर आ गं. चल. जरा रे. तू चाललीस काय? चालेल पप्पा कापतो त्यांनी किती कांदा चालेल आता नको बा खायला. जेवण झालं. नाही मला आत्ता पाहिजे. ज्या तिला खाऊ देते. जरा